पहलगाम हल्ल्यामधल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त, कारवाई करण्यात आलेल्या घरांचा आकडा 9 वर। 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवरती बंदी, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूजसह 16 चॅनल्सवरती बंदी। 5 लाखांहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात, भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा खळबळजनक दावा, लग्न करून राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याचीही दिली माहिती। देशभरात हजारो पाकिस्तानी आले कुठून? ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून मोदी शहांना सवाल, पाकिस्तान्यांच्या आकड्याच्या तफावतीवरून शिंदे फडणवीसांवरही आगपाखड। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती जम्मू काश्मीर विधानसभेचं अधिवेशन सुरू, मृतांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाला सुरुवात। दहशतवादी हल्ल्याच्या नंतर अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये, आता दहशतवादाला हरवायचंय, अतुल कुलकर्णीचं आवाहन, काश्मीरमध्ये जाणाऱ्या रिकाम्या विमानाचा फोटो सुद्धा केला पोस्ट। बिल्डर गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणामध्ये पोलीस आणि ड्रग्ज तस्करांचं कनेक्शन समोर, पोलीस नायक सचिन भालेरावसह आणखी 4 जणांना अटक, आणखी पोलिसांच्या अटकेची शक्यता। मुंबईकरांचं बेस्ट बसचं प्रवास भाडं दुप्पट होणार, भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेची मंजुरी, परिवहन खात्याकडे प्रस्ताव सादर, निर्णयाकडे लक्ष। आणि मुंबईतील एल्फिस्टन पुलाचा आज फैसला, रहिवाशांच्या मागण्यांच्या संदर्भात MMRDA, पालिका, म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक, रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत लेखी आश्वासन देण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।